B.Ed ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांनी CET दिलेली असेल तर ते विद्यार्थी वाट बघत आहे की आता जी कॅपराऊंडची प्रोसेस आहे ही कधी सुरू होणार आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आता तुमची कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होऊन जाणार, कारण की आता तुमचा फक्त रिझल्ट बाकी आहे, तुमची ॲन्सर की वगैरे ऑलरेडी आलेली आहे. त्यामुळे तर विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट्स आहे आत्ताच रेडी करून ठेवा, कारण की कॅपराऊंडची प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे खूपच वेळ कमी राहणार आहे. तर बघू शकता B.Ed ॲडमिशन 2026 तर ॲडमिशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे. ॲडमिशन म्हणजे आपल्याला जे कॅपराऊंडचा फॉर्म भरायचा आहे, कॅपराऊंडचा फॉर्म भरत असताना आपल्याला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे ओरिजिनल तुम्हाला त्या कॅपराऊंडच्या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे. तर बघा, CETचे जे स्कोअर कार्ड आहे हे तुम्हाला आता रिझल्ट लागल्यानंतर उपलब्ध होऊन जाणार. CETच्या साईडवरून आपण डाउनलोड करू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही ते PDF स्वरूपामध्ये सेव्ह करू शकता. तर तेच स्कोअर कार्ड आपल्याला फॉर्ममध्ये सुद्धा अपलोड करावं लागणार. त्यानंतर CETचा फॉर्म, तुम्ही जो CETचा फॉर्म भरलेला आहे तो सुद्धा आपल्याला CETचा जो कॅपराऊंडचा फॉर्म भरणार आहे आपण त्यामध्ये अपलोड करायचा आहे. हा जर तुमच्याकडे नसेल तर आपण वेळेवर तुम्हाला कसा डाउनलोड करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती देऊ. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट आहे, कारण की जर तुम्हाला कास्टचं रिझर्वेशन पाहिजे असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा कंपल्सरी आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट एकदा काढलं की ते एक्सपायर होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जुने जरी डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर तेच डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही यावर्षीसुद्धा ॲडमिशन प्रोसेसला देऊ शकता. क्लिअर. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, बघा जे विद्यार्थी OBC, SBC, SCBC, VJNT या कास्टमध्ये असेल तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागते, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. नॉन क्रिमिलियर जर तुमच्याकडे नसेल, जे कास्टचं बेनिफिट्स आहे हे घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे नॉन क्रिमिलियर आहे का तुमच्याकडे चेक करा. त्यानंतर नॉन क्रिमिलियर जर असेल तर त्या नॉन क्रिमिलियरची एक्सपायरी डेट चेक करा, कारण की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे एक्सपायर होत असते. 3 वर्षांनं होते कोणाचं आणि कोणाचं 1 वर्षातसुद्धा एक्सपायर होत असते. त्यामुळे नॉन क्रिमिलियर हे 2027पर्यंत व्हॅलिड आहे का एकदा चेक करा, कारण की ते नॉन क्रिमिलियर तुमचे व्हॅलिड लागणार आहे. क्लिअर. काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, आणि कास्ट व्हॅलिडिटी हे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत जर तुम्ही कास्टमधून प्रवेश घ्यायचा असेल तर. मी जेव्हापासून तुम्हाला डॉक्युमेंटचा उल्लेख करतो आहे, फॉर्म भरण्यापासून, जेव्हा आपण CETचा फॉर्म भरलेला होता तेव्हापासून मी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला व्हॅलिडिटीचा उल्लेख करतो आहे. तुम्ही रिझल्टचे सुद्धा व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये सुद्धा मी कास्ट व्हॅलिडिटी लागणार, कास्ट व्हॅलिडिटी लागणार अशा प्रकारे मी भरपूर वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये विद्यार्थी म्हणत आहे की सर व्हॅलिडिटी लागत नाही. तुम्ही कोणत्याही B.Edच्या कॉलेजला जा, एकदा इन्फॉर्मेशन घ्या आणि तुम्हाला त्यानंतर समजेल की कास्ट व्हॅलिडिटी लागणार की नाही लागणार. पण मी सांगतो आहे की कास्ट व्हॅलिडिटी हे इम्पॉर्टंट आहे. हे जर नसेल तर तुम्हाला ओपनमधून प्रवेश घ्यावा लागेल. क्लिअर. त्यानंतर 10वीची मार्कशीट लागेल आणि 12वीची मार्कशीट लागेल तुम्हाला. त्यानंतर बघू शकता कोणत्या विद्यार्थ्यांनी डिग्री केलेली असेल, म्हणजे BA, BCom, BSc एनी डिग्री केलेली असेल, कोणत्या विद्यार्थ्यांनी PG केलेली असेल, MSc, BSc, BA, BCom या प्रकारे दोघंही म्हणजे डिग्री आणि PGवाले B.Ed करू शकतात. ठीक आहे. फक्त यामध्ये एकच कंडिशन अशी आहे की तुम्हाला डिग्री तुम्ही केलेली आहे, सेमिस्टर वाईज असेल तर तुमचे 6 सेम झालेले आहे, तर तुम्हाला 6ही सेमच्या मार्कशीट लागणार आहे. आणि जर ज्यांची डिग्री जुनी असेल तर त्यांनी इयर वाईज असेल 3 इयरची तर त्यांना 3 मार्कशीट असेल इयर वाईज. सेमिस्टरला 6 मार्कशीट आणि इयरला 3 मार्कशीट कंपल्सरी आहे. आणि हे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे याचं टेन्शन सध्या घेऊ नका, मी वेळेवर तुम्हाला ते देणार. कसं भरायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण की ते सुद्धा आपल्याला CET सेलकडूनच मिळते. ते फक्त आपल्याला पेनाने फिल करणं आहे, त्यामध्ये आपले मार्क्स लिहिणं आणि ते मार्कशीटसोबत अपलोड करायचं, हे तुम्हाला मी वेळेवर देणार. त्यामुळे कन्व्हर्जन सर्टिफिकेटचं टेन्शन सध्या घ्यायचं नाही. सेम टू सेम PGवाल्या विद्यार्थी, तर PGवाल्यांना सुद्धा सेम कंडिशन आहे. जर तुमचं सेमिस्टर असेल तर तुम्हाला 4 मार्कशीट आहे, इयर वाईज असेल तर तुमच्या 2 मार्कशीट असेल आणि 4 मार्कशीट ह्या लागणारच आहे. इयरवाल्यांना 2 मार्कशीट ह्या कंपल्सरी आहे. इथे सुद्धा कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, हे आपण वेळेवर सांगू तुम्हाला. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की डिग्रीच्या संपूर्ण मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरच लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला लागणार नाही. जर तुम्ही फॉर्ममध्ये PG दाखवलं तर तुम्हाला मार्कशीट संपूर्ण लागणार आहे. TC
ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे जे तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल त्या कॉलेजमधून तुम्हाला TC मिळालेली असेल. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि गॅप सर्टिफिकेट. तर बघा, गॅप सर्टिफिकेटमध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्युजन आहे की गॅप सर्टिफिकेट कोणाला लागेल. ज्यांच्याही एज्युकेशनमध्ये गॅप असेल त्यांना गॅप सर्टिफिकेट लागेल. फॉर एक्झाम्पल बघू शकता, तुम्ही यावर्षी BEd करणार आहे, या अगोदर तुमचं एज्युकेशन जर याच वर्षी पास असाल तुम्ही, तर तुम्हाला गॅप लागणार नाही. परंतु जर तुम्ही मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी पास असाल आणि 1-2 वर्ष गॅप घेतली असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल. परंतु इथे एक पॉईंट मी नोट करून देतो की हे जे गॅप सर्टिफिकेट आहे तुम्हाला, हे गॅप सर्टिफिकेट कॅपराऊंडमध्ये फॉर्म भरताना लागत नाही. हे तुम्हाला कधी लागते, तुमचा नंबर एका कॉलेजमध्ये लागलेला आहे, जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट देतील तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट देतील की एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करा. त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे ऑप्शन राहणार आहे. जर तुमची गॅप असेल तर ते तुम्हाला वेळेवर बनवायला लावू शकतात. ठीक आहे, म्हणजे 14 डॉक्युमेंट्स हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर बघू शकता रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हटलेलं आहे. तर रिझर्वेशन सर्टिफिकेट कोणाला लागते, जे हँडिकॅप राहतात, अनाथ असतात, या प्रकारे तुमचं जर कोणतं रिझर्वेशन असेल समजा तरच लागणार आहे, अदरवाईज हे कंपल्सरी नाही आहे. क्लिअर, म्हणजे 14 डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे. यामध्ये बघा, यामध्ये EWS असेल कोणता विद्यार्थी त्याने EWS सर्टिफिकेट काढून घ्या. आणि ओपनवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी लागत नाही. बाकी सेम टू सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. असे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठे लागणार आहे, निकाल लागल्याबरोबर तुम्हाला जे कॅपराऊंडचा फॉर्म भरावा लागेल त्यामध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि कॅपराऊंडचा फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तुमचा रिझल्टसुद्धा आता थोड्या दिवसात डिक्लेअर होऊन जाणार, कारण की नियर अबाउट जो टाईम पिरियड होता हा संपलेलाच आहे. केव्हाही तुमचा रिझल्ट हा डिस्प्ले होऊ शकते. साधारणतः या आठवड्यामध्येच व्हायला पाहिजे, तरी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे. तर डॉक्युमेंट लिस्ट विद्यार्थ्यांना आपण विचारलं होतं पाहिजे आहे का, तर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट देण्यात आलेली आहे. राहिला प्रश्न तुमचा गॅप सर्टिफिकेटचा, तर गॅप सर्टिफिकेट कसे असते, कुठून निघणार, या संदर्भातसुद्धा एक तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ देण्यात येणार, जेणेकरून त्या प्रकारे तुम्ही तुमचे गॅप सर्टिफिकेट काढू शकता. तर BEd ॲडमिशन 2026-27बद्दल ही होती डॉक्युमेंट लिस्ट. आणि जेही विद्यार्थ्यांना BEd करायचं असेल त्यांनी यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. आणि कास्टवाल्या विद्यार्थ्यांनी जर कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. CETचा फॉर्म दिल्यानंतर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता. BEd ॲडमिशनच्या अपडेटसाठी आणि कॅपराऊंड प्रोसेस, मेरिट लिस्ट, त्यानंतर कॉलेजचे फॉर्म या संदर्भात संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.